इथे सुद्धा तसंच तीर्थ आहे समुद्राच्या आतमध्ये, पण ब्रिज हा आहे जाता येण्याचा. म्हणजे शेगावला आल्यासारखं वाटतं. पण आतमध्ये मंदिरातसुद्धा भोलेनाथांची अशी लीला आहे की अनेक जन्मांचे अनेक तीर्थस्थानांचे कवड असे काही सेकंदापर्यंत भोले बाबांनी दाखवले. म्हणजे कदाचित मनुष्य प्राणी हा त्याच्या अंतर्गत अवस्थेमध्ये कुठेतरी न्यूनपणाने जीवनभर त्याचं जीवनाचं राडगाडगं चालत असतं मनुष्य प्राणी. पण ह्या तीर्थावरची महिमा ही थोडीशी अद्भुत आणि अलौकिक जाणवली दत्त महाराजांसारखीच. तर मी CM आणि PM साहेबांना विनंती करतो की तुम्ही ह्या तीर्थासारखीच तीर्थ पुऱ्या भारतात बनावा. अन्यथा तीर्थ बनूच नाही का, तर मग तीर्थाचा उपयोग नाही. तिथं लुटारूंचे धंदे बिंदे, कोण फुलवाले लुटतात, कोण पुजारी लुटतात. आणि जो भक्त असतो, भक्त हा कोण आहे असं मला मी भक्ताची व्याख्या सांगतो. भक्त हा परमेश्वराला प्राप्त करणारा आणि प्रगट करणारी एक अवस्था आहे. आता आपण पण कसं श्रावणबाळ किंवा भक्त प्रल्हाद किंवा उच्च कोटीची भक्ती करता करता आपण विष्णुमय झालेलो आहे. आणि घाटकोपरला ते रूप आपलं जरी असलं, तो गुजराती लोक, मारवाडी लोक, राजस्थानी आपल्याला भोलेनाथ समजतात. हा म्हणजे माणसाचा भ्रम असतो एक शेवटी. म्हणून मी CM आणि PM साहेबांना आज विनंती करतो की जो पण भक्ती संप्रदाय तुमचा उच्च कोटीचा नाही आहे, तोपर्यंत तुम्ही जीवन जगूनही फायदा नाही माणसाचा. कारण की आता अलीकडच्या काळामध्ये कसं आहे, माणसं अपुऱ्या बुद्धीने वागत आहेत. मनुष्याचा शत्रू झालेला आहे. तुटपुंज्या बुद्धीने वागतात लोक. काळाच्या मागे लागल्यात, वेळेच्या मागे लागले, पैशाच्या मागे लागले. हे सगळी थोतांड माणसं मनुष्य प्राण्याने सोडून द्यायला पाहिजे. आणि बाबांनी तर संसाराचा एवढा मोठा घाट रचला आपल्यासाठी. बाबांनी जर विष नसतं पिलं तर आज आपण मनुष्य प्राणी नसतो पृथ्वीवर. याची सगळ्या लोकांनी जाणीव ठेवायला पाहिजे. आणि मध्य प्रदेशकडून हे गुण आपण आत्मसात करायला पाहिजे. सगळेच गुण आत्मसात करण्यासारखे मध्य प्रदेशच्या लोकांनी. इकडचा मनुष्य अतिशय सोज्वळ आहे आणि नीटनेटका आहे. मग काही जिल्हा तालुक्यांमध्ये तो वेगळ्या पद्धतीचा आहे, मी अनुभवलं आहे तसं. पण आपण ज्यावेळेस पंचवटीवरती वनवासात होतो, तर त्या वनवासात आपण अशा नदी ठिकाणी जायचो. आणि तिथे आपल्याला पहिलं जेवण हे मध्य प्रदेशच्या लोकांनी दिलेलं आहे, जैन लोकांनी. पहिलं पाणी आपल्याला तिकडे रामकुंडावरती मिळालेलं आहे. तर तप आणि तपसामर्थ्यांची ही एक महात्म्य आहे. आणि असा हा लोकार्पण सोहळा दुसऱ्यांदा मी तुम्हाला पाहतो. डॉक्टर यादवजींनी केलेलं 2025चं शिल्प आहे. आणि मोदी साहेबसुद्धा या प्रोग्रामला आले होते. कारण की उज्जैन महाकाळ जे पर्व चालू होते, त्यास मोदी साहेबसुद्धा या तीर्थावरती आले होते. आणि पाण्यात उडणारी विमानं वगैरे अशाही रचना या ठिकाणी करून. तर आपल्या ज्ञानेश्वर आळंदी डॅमवरती, ज्ञानेश्वर आळंदी जो डॅम आहे नाशिकचा, तिथेसुद्धा ते पर्व चालू आहे तुमचं. तर सुरेश जैन अंकल आपल्याला सांगत असतात त्या गोष्टी. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आजच्या संकेत आणि सूचना, आदेश आणि ज्ञ अक्षरांचं पालन करताना महत्तम नेत्यांनी आणि छोट्या नेत्यांनीसुद्धा सुरक्षिततेची विशेष जबाबदारी स्वीकारली पाहिजे, त्यांनी स्वतःची आणि जनतेची सुद्धा. कारण की आपण बघतोय की देश हा गुलामीच्या चक्रात परत एकदा ओढला जात आहे. वाढती महागाई ही जनसामान्यांना दुःख वेदना देत असते. आता मी बघा, मी सुद्धा साधे कपडे घातलेले, एकदम सिंपल आहे. मी माझा चेहरा दाखवणार ना, का मी बरोबर तयारी करत नाही. व्हिडिओ येण्याच्या लायकीचं नसतो. पहाटे सकाळी 10च्या आसपास. म्हणून मी सगळ्या राजकारणी लोकांना, संवेदनशील जे निर्णय घेणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत,
त्यांना मी अशी विनंती करतो की तुम्ही हे बघा, इथे एक शाळा आहे किंवा इथे एक भक्तनिवास आहे. आपण सकाळी पाहिलं, तुम्हाला दाखवलं 5 वाजता दाखवलं, 4 वाजता. ते अशा प्रकारच्या योग केंद्रांना जर तुम्ही स्थापन केलं आणि उज्जैन स्थित श्रीकृष्ण सुदामाचा जे आश्रम होता सांदीपिनी गुरुजींचा, तर त्या सांदीपिनी गुरुजीच्या आश्रमाप्रमाणे जोपर्यंत तुम्ही लोकांना सत्वशील योगशास्त्र देत नाही, लोकांना सत्वाने वागायला शिकवत नाही, तोपर्यंत तुमचं हे थोतांडमय जे जीवन आहे लोकांचं चाललं आहे ते आता जे, ते मला तर काय पटत नाही बाबा. म्हणून मी वारंवार जंगलात जात असतो, तीर्थयात्रेला येत असतो. अजून रामभाऊची परिपूर्ण मदत मी कधी घेतलेली नाही, फडणवीस साहेबांची कधी नाही घेतली. आणि आपण कसं आहे रामभाऊ, आपण कुणाचं श्रेय वगैरे लाटत नाही. मला माहिती आहे माझ्या भावाने तिथे कष्ट घेतलेत, मेहनत घेतली, आणि मग त्या काळात दुसरे पण नेते धावपळ करतात ते. पण फडणवीस साहेबांना कसं चमकवायचं, त्यांना कसं पुढे आणायचं, हे काम मी गेल्या 10 वर्षात करत आहे. बरं, तुम्ही माझे असंख्य व्हिडिओ, लाखो करोडो व्हिडिओ आहेत माझ्याकडे. मला काय कोणाची मेहरबानी आवडत नाही रामभाऊ, म्हणून मी आजपर्यंत राजकारणातला 1 रुपया पण घेतलेला नाही आणि घेणारही नाही. कारण की माझा भाऊ जिथे राजा आहे तिथे मला काय पैशाची काय गरज नाही. लाखो करोडो हे जेवढ्या बँका आहेत ते सगळे पैसे आपलेच आहेत, हे मला माहिती आहे. आणि असे मोठे आश्रम मी आता तयार करणार आहे रामभाऊ, सेम असेच. तर ते सगळ्या मंत्रालयांमध्ये, सगळ्या CM, सगळ्या PM च्या कॅबिनेटमध्ये जातील. ते अगदी जागतिक पातळीचे आश्रम असे आपण तयार करणार आहे. कारण की आपण शिक्षक होतो आहे आतासुद्धा, पण एक महान ऋषी, आता इथे ऋषीमुनी तुम्हाला मगाशी मी दाखवले, तर त्या ऋषीमुनींची आपल्याला डायरेक्ट प्रकाश मेहतांच्या त्या जैन मंदिरामध्ये सांगता आणि सिद्धता प्राप्त झालेली आहे. फक्त आपला थोडा थोडा कल लग्नाकडे वळतो मध्ये मध्ये, तर ते लग्नाचं वगैरे म्हणजे भावना ही बाबा आणि आईसाहेब करत असतात. आपल्याला लग्नाचं एवढं काय महत्त्व नाही, पण करावं लागतं, वेळेप्रमाणे आपल्याला करावं लागतं, असा प्रश्न. तर असे सत्व आहे आणि त्या सत्वावर आधारित आपण हा उज्जैनचा मुद्दा व्हिडिओ पाठवला तुम्हाला मी. कारण की माझं एक स्वप्न होतं की मी उज्जैनला कधीतरी येईल आणि श्रीकृष्णाची ती हवेत उडणारी विद्या आहे किंवा अंतर्यामी शक्तीची विद्या ती मला प्राप्त झालेली आहे. म्हणजे आज या ऋषीमुनी आपण तुम्हाला मी दाखवले, ते आपल्या घरात 3-4 महिन्याच्या अगोदरच येतात किंवा 5 महिने अगोदरच येतात आणि ते प्रत्यक्ष तसे असतात. आता मला पण थोडंसं खाल्लं पिल्लं बाहेरचं की सर्दी नॉर्मल सर्दी होती की लगेच जाते मला, खोकला होतो तो 2-3 मिनटात जातो मला. म्हणजे करोना किती बलशाली असला किंवा व्हायरस किती बलशाली असला तर त्याच्यावर कंट्रोल करणाऱ्या सत्ता ह्या आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे. बरं, म्हणजे आरोग्यभावाने आपल्याला कुठेच धोका देत नाही. ओके, आपण मी नाशिकला राहतो आता जास्तीत जास्त, मुंबईला थोडेच दिवस राहतो. कारण की मुंबईमध्ये कसं आहे, मुंबईमध्ये हवा पाणी खूपच खराब झालेलं आहे सध्या. मणिभद्र देव आहे, मणिभद्र व्यव्योपथो यद्भृतवम यावन माभिद्र प्रतापवान पदाक्रम नुरसी तदात्म कशितन शृणुलू लुंचनम. असं मणिभद्राचं सामर्थ्य. हा देव योद्धा आहे. तर असे सामर्थ्यशाली उज्जैन आहे आणि उज्जैनमधून आपल्याला भरपूर काही गोष्टी घेता आल्या. तर बाबांनी हा आश्रम कधी स्थापन केला, श्रीकृष्ण प्रभू इथे कधी शिकायला होते, पण हा अजरामर इतिहास आपल्या भारताला प्राप्त आहे. आणि ह्या अजरामर इतिहासाचा आपण भारताच्या विश्वाच्या कल्याणासाठी उपयोग करायला हवा. कारण की
आता वेळ अशी आणीबाणीची आहे की लोकसंख्या 200 करोडच्या आसपास पोहोचेल. 200 करोड लोकसंख्या बाकी राहील. बाकी सगळे लोक पंक्चर होऊन जातील आता. कारण की करोनाचं जे घनात होते, करोनाचं जे अस्सल रूप आहे ते वॉरफेअरमध्ये अतिशय बलशाली ठरलं होतं. बरं, म्हणजे मनुष्य जिथे घडणाऱ्या देवीदेवता आहेत त्यांच्याही पलीकडे हे असं भोलेबाबांनी आपल्यावर जे उपकार करून ठेवले त्याच्या विरुद्धही चक्र चालू झाले. तिथे महाकाली देवी आणि पावागडला जाण्याची आपली इच्छा आहे. पण पावागडला आपण किती वाजता पोहोचतो सांगता येत नाही. तिकडे आईसाहेब मोदक चालत आहे गणपती बाप्पाला सोन्याचे भरले. आता ही दीक्षा आपल्याला घाटकोपरच्या घरात झालेली आहे आपलं. पण आजूबाजूवाले काय करतात, त्यांच्याशी आपण लग्न करत नाही म्हणून आपल्या मागे लागले. बिना त्यांना आपण चपलीजवळ पण घालू देत नाही तरी पण आपल्या मागे लागले बिना कामाचे. ट्रेनमध्ये सुद्धा काही गरज नसताना. त्याच्यामुळे आपण इकडे तिकडे पळ काढतो, लांब लांब तीर्थावर जाऊन बसतो, तपस्या करतो. म्हणजे आपल्याला पाहिलं ते भोले बाबा देतात. त्याच्यामुळे आपल्याला कोणाची गरज नाही सध्या तरी. अतिशय सुंदर खंडोबाचं शिल्प आहे. आपण रावण वगळला आहे मध्येच. रावणाचा अहंकार तिथे काढून टाकला आपण. आपल्या व्हिडिओमध्ये रावण नको आहे आपल्याला. आणि इथे भोलेनाथांचं हे जे शिल्प आहे जय मल्हार नावाने, ते चंपाषष्ठीची पूर्ण सांगता आपल्या घरात होत आली. ज्या जल खंडोबाचं स्वरूप आपल्याला प्राप्त झालं आहे घाटकोपरच्या घरामध्ये. आणि जीवन पावन होत चाललं आहे इकडे. भोलेनाथांचं लग्न आहे, लग्नाचा सोहळा आहे. तर आपल्या वडिलांची इच्छा होती की चंद्राची जी दीक्षा आहे ही संस्कृतमध्ये बोलणारा माझा मुलगा असावा. ती त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणून मी आज तुम्हाला मुद्दाम संस्कृत वाचून दाखवतो की चंद्रशेखर महादेव एतस्मिन् समये देवा विश्वे वाद्यां समागता यात्रा करोयन्तु शंभो अस्त्रोस्तुं त्रिं खिलास्तुं चंद्रश्च मुकुटस्थाने सान्निध्यश्च परोस्तदा लोचनं सुंदरम ह्याश्रितुं यात्रितुं शुभम. रुद्रसहिता के पार्वती खंड में 39वें अध्याय थे. विष्णु के समय शिव जी के वरवेश सजाने का उपक्रम आरंभ हुआ. भगवान शिव को मस्तक पर चंद्र से मुकुट के स्थान पर सहचम किया. तो दिस इज अ वे दैट मून इज सेटल ओवर हेड ऑन अ शिव.